श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एकदा तरी आवर्जून करायचा आहे। हा उपाय तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 दिवस केला तरी सुद्धा चालेल, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही एक दिवस सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल। पण एक दिवस तुम्हाला नवरात्रीमध्ये वेळ काढून आवर्जून हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। त्यामुळे तुम्हाला पुढील 25 वर्ष कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला पूजनीय मानले जाते। आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये तुळस जर असेल तर कुटुंबातील सर्व संकट दूर होत असतात असं म्हटलं जातं। कारण तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं आणि तुळशीच्या पानांशिवाय श्रीहरींची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही। आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तर तिथे वास्तुदोष अजिबात राहत नाहीत। वास्तुदोषाचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव त्या घरामध्ये राहत नाही आणि त्यामुळेच घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते। तुळस हे एक असं रोपटं आहे, असं एक झाड आहे जे 24 तास आपल्याला ऑक्सिजन पुरवत असतं आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अतिशय पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते आणि ही तुळशीची पूजा आपण दररोज आपल्या घरामध्ये केली पाहिजे। तर आता तुळशीची पूजा कशी करायची आहे तर आपल्याला तुळशीला रोज आवर्जून 1 कप पाणी अर्पण करायचं आहे। आता हे पाणी ज्यावेळेला आपण अर्पण करत असतो त्यावेळेला आपल्याला पूजेचा जो तांब्या असतो, जो कलश असतो, तर त्या तांब्याने आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे जर चांदीचा पेला असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही पाणी हे अर्पण करू शकता। पण पाणी तुळशीला आपल्याला जास्त घालायचं नसतं, कारण तुळशीला जर पाणी जास्त घातलं तर तुळस ही खराब होऊन जाते। त्यामुळे आपल्याला पाणी हे कमी प्रमाणात पण पूजेच्या या कलश तांब्याने किंवा तांब्याच्या तांब्याने तुम्हाला हे पाणी घालायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही सकाळी पण लावू शकता, तुम्हाला जर वेळ नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी लावा। पण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे। आता बघा तुम्हाला उपाय काय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये फक्त एकदा करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेला तुम्ही कणिक मळणार आहात तर त्या कणकेमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। अगदी चिमूटभर तुम्हाला या कणकेमध्ये हळद टाकायची आहे आणि त्या दिव्यांना आपल्याला कलर आला पाहिजे अशा पद्धतीने, म्हणजे ते दिवे जे आहेत आपण बनवलेले तर ते पिवळे दिसायला हवेत, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या कणकेमध्ये हळद थोडीशी टाकायची आहे आणि या कणकेचे तुम्हाला दिवे बनवायचे आहेत। आता या कणकेमध्ये तुम्हाला मीठ सुद्धा अजिबात घालायचं नाहीये, फक्त हळद तुम्हाला या कणकेमध्ये किंवा या पिठामध्ये तुम्हाला घालायची आहे। तर आता हे दिवे तुम्हाला उकडून घेण्याची गरज नाही, म्हणजे याला स्टीम देण्याची गरज नाहीये। तसेच तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला कणकेच्या पिठाचेच म्हणजे गव्हाच्या पिठाचेच बनवायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तर या दिव्यांमध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे, इतर कोणत्याही प्रकारचं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालता येणार नाही। आता यानंतर तुम्हाला हे जे 5 दिवे आहेत तर ते तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। आता हे प्रज्वलित करताना तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावून तुम्हाला प्रज्वलित करायचा नाहीये, तर तुम्हाला सगळे दिवे जे आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रज्वलित करायचे आहेत। आता या दिव्यांमध्ये तुम्हाला जोडवात घालायची आहे। 2 वातींची मिळून 1 वात तुम्हाला तयार करायची आहे आणि ही जोडवात तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये घालायची आहे। त्या दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 1 वेलची टाकायची आहे, 1 लवंग टाकायचा आहे। अखंड वेलची आणि अखंड लवंग तुम्हाला घ्यायचा आहे। तुटलेला खराब झालेला वेलची किंवा लवंग तुम्हाला या उपायासाठी घेता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लवंग आणि वेलची जी आहे तर ती पाहून घ्यायची आहे आणि ही वेलची आणि लवंग एक तुम्हाला प्रत्येक या दिव्यामध्ये टाकायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या दिव्याला आपल्याला अक्षता अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, त्याचबरोबर एक आपल्याला फूल सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला
तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही हा उपाय करायचा आहे। तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायचा आहे आणि प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। आणि यानंतर तुम्हाला तुळशी समोर खाली बसून तुळशीला नमस्कार करायचा आहे। तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी तुम्हाला सांगायच्या आहेत। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत। तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणत्याही प्रकारची संकट येत असतील, विघ्न येत असतील तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमची जे मुलं आहेत तर त्या मुलांच्या विषयी पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता। तर बघा, मुलं अभ्यास करत नसतील, मुलांवरती वारंवार संकट येत असतील, मुलं तुमची वारंवार आजारी पडत असतील, तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील तर त्या प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला तुळशी मातेला सांगायच्या आहेत। आता हा उपाय जर तुम्ही तुमच्या पतीसाठी करत असाल तर पतीची तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तुळशीजवळ व्यक्त करायची आहे। तुमच्या पतीचा जर काही व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल तर त्या नोकरीमध्ये आणि त्या व्यवसायामध्ये त्यांचं ग्रोथ होऊ दे, त्यांची प्रमोशन होऊ दे, व्यवसाय व्यवस्थित चालू दे, त्यामध्ये पुरेसा जो प्रॉफिट आहे तर तो मिळू दे, अशी प्रार्थना आपल्याला तुळशी मातेला करायची आहे। आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। आता हे सर्व तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये, कारण आपण ज्यावेळेस हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेला संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी आपण तुळशीला स्पर्श करत नसतो, त्यामुळे तुम्हाला तुळशीला स्पर्श न करता हा उपाय करायचा आहे। आणि सकाळी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या जो आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता ज्या वेळेला तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करत असता तर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं चिमूटभर कुंकू सुद्धा टाकू शकता आणि ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता। आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्याला सकाळीच अर्पण करायचं आहे, संध्याकाळी तुळशीला पाणी घालायचं नसतं। त्यामुळे तुम्हाला पाणी हे सकाळी अर्पण करायचं आहे आणि उपाय जो सांगितलेला आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। तुळशीची पानं संध्याकाळी तोडायची नसतात, त्याचबरोबर तुळशीला संध्याकाळी स्पर्श करायचा नसतो आणि तुळशीला संध्याकाळी पाणी सुद्धा आपल्याला अर्पण करायचं नसतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी किंवा हे जे नियम आहेत तर ते सर्व पाळून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे। नवरात्रीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। नवरात्रीमध्ये हा उपाय तुम्ही 1 दिवस नक्की करा वेळ काढून, आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या अनेक ज्या काही अडचणी आहेत, जी काही संकट आहेत, विघ्न आहेत तर ती दूर होतील आणि पुढील 25 वर्ष तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमीही पडणार नाही। घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल, घरावरती कधीही वाईट संकट येणार नाही, कारण ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावरती किंवा त्या घरातल्या व्यक्तीवरती कधीच वाईट संकट येत नाही। घरावरती वाईट संकट येणार असेल तर किंवा त्या घराच्या व्यक्तीवरती एखादं वाईट संकट येणार असेल तर तुळशी ही खूप काळजी घेत असते, तुळस सुद्धा त्यामुळे जळून जाते, कारण ती सर्व संकट आपल्यावरती ओढवून घेत असते। आणि त्याच्या मागचं हेच कारण असतं की आपल्या घरावरती येणारं संकट तुळशी माता स्वतःवरती घेत असते आणि स्वतः जळून जाते, पण आपल्या घराला किंवा घरातल्या व्यक्तींना कुठलंही संकट येऊ देत नाही। म्हणूनच नवरात्रीमध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे आणि हा उपाय तुम्ही आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।